तर नमस्कार भावांनो, नाव माझं आदित्य आणि आज विषय असा आहे की मी आलो पुण्यावरून, म्हणजे लातूरवरून चालतो पुण्याला. आता सध्या मी आलो आहे हैदराबादला. हैदराबादला जर तुम्ही हैदराबादला आला आणि बिर्याणी खाण्यासाठी तुम्हाला जायचे फेमस, तर बरोबर व्हिडिओ आहे. तुम्ही ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की हैदराबादमध्ये फेमस कुठं आहे बिर्याणी भेटते आहे. आपण हैदराबादची फेमस बिर्याणी खाणार आहे आणि प्लस मी फिरणार पण आहे इथं काय काय. तर भावांनो, भावाची मध्ये आलो आहे मी फायनली. पाऊस पुण्याचा होता, पुण्याच्या पावसातून लय म्हणजे लय परेशानी झाली. आता घेतले आपण ऑर्डर केले एक मटनची फुल प्लेट आणि एक चिकनची मिनी. आता चिकनची मिक्स खाणार आहे, त्याच्यामुळे चला तुम्हाला आता रिव्ह्यू देतो कसा आहे. व्हिडिओ फक्त बघा पूर्ण एंडिंग लास्टपर्यंत. जर ते तुम्हाला आता खातो आणि मग तुम्हाला रिव्ह्यू. चिकनची बिर्याणी तर एक नंबर आहे. आता फेमस आहे मला म्हणणं मी माझं रिव्ह्यूमध्ये आपण जी आहे ती तोंडावर राहते. पण चिकनची बिर्याणी जी आहे नंबर एक आहे. चिकनची तर त्याच्यावर नंबर एक होती, कारण का दुसऱ्या बिर्याणीमध्ये जे आपण ग्रेव्ही राहते का ग्रेव्हीची प्लेअरवर कसलीच ग्रेव्ही नाही, एकदम नंबर एक. तुम्हाला तर म्हणजे पचायला तुम्हाला कसल्या तर आपण गॅरंटी मी देतो. बिर्याणी एक नंबर आहे. मला तर काय 10/10 रेटिंग द्यायची म्हणलं तर मी नाही म्हणणार. बिर्याणी एक नंबर आहे, मला तर आवडली. 100% ट्राय करा. खाताना चिकनचे पीस जे असे तुटायलेत ना, आयला मन खुश होईल. पण बिर्याणी खरंच वरती, म्हणजे पैसे भेटले म्हणून समजा बिर्याणी खाता. आणि सर्व जे आहे ना सोबत भाजी मला एवढी काय वाटली नाही, पण काय मग बिर्याणीमध्ये एकच कमी आहे, जरा पीस थोडे कमी आहेत. एक म्हणजे 2च आलेत आम्हाला तर, पण बिर्याणी ओके आहे, एकदम ओके बिर्याणी आहे. आल्यास नक्की ट्राय करा तुम्ही. सध्या मी हैदराबादमध्ये व्हेज खायला थांबलो. आता नॉनव्हेज तर सगळे खातेतच, तर नॉनव्हेज खातेत, पण तुम्हाला व्हेज खायचं जर असेल तर मी व्हेज एकदम म्हणजे इथं व्हेजच आहे फक्त, आणि एकदम मला क्वालिटी वाटलं. त्यामुळं मी जर तुम्हाला आता व्हेज पण म्हणलं तुम्हाला दाखवतो मी सध्या काय ऑर्डर केले. तर मी व्हेज थाळी मागवली आहे. तर व्हेज थाळीमध्ये मी मागवलं, मला आल्या बघा 4 भाज्या आल्या. आता डाळ आहे आणि भेंडीची भाजी एक आहे, दही एक आहे, पापड तर काय आम्ही खाल्लं आहे, आणि राईस एक आहे, आणि एक चपाती आहे. चपाती फक्त आपल्याला अनलिमिटेड आहे, आणि चटणी एक कुठली आहे. तुम्हाला तर मी भाजी दाखवतो. आता डाळ ट्राय करायला मी. हाय बरी 10/7 आपण म्हणू शकता. काय शेव आहे, शेवग्याची एवढी काय नाही. चला बघू. आता इथं व्हेज दम बिर्याणी पण आहे, आपण व्हेज दम बिर्याणी पण ट्राय करणार आहे. मी तुम्हाला व्हेज दम बिर्याणी सांगू. चला तर भावांनो, आपली व्हेज दम बिर्याणी पण आली आहे. तुम्हाला थांबा पहिलं दाखवतो व्हेज दम बिर्याणी. बिर्याणी आली आहे. मी तुम्हाला बिर्याणी पहिलं का व्हेज खातो आणि मग बिर्याणीचा रिव्ह्यू देतो. व्हेज बिर्याणी जी होती, आता व्हेज म्हणल्या व्हेजच्या मानानं बरोबर आहे. म्हणजे 10 जर म्हणलं तर 8, 8.5, 10 पैकी देऊ शकतो आपण. व्हेज बिर्याणीमध्ये काय नाही, पनीर वापरलं आहे आणि एकदम अशी चिकन स्पायसी नाही जास्त, जरा थोडी स्पायसी पाहिजे होती. बाकी बिर्याणी एकदम ओके आहे. तुम्ही जर आलो तर ट्राय करा. नाश्ता जेवण तर झालं. नाश्ता तुम्हाला मी आता लास्टला दाखवला. एकदम व्यवस्थित नाश्ता बिष्ट्याची पण सोय आहे. तुम्हाला हॉटेलचं नाव दाखवतो. पुढे गेलं बघा, ही वरी नाव आहे, हे बघून घ्या. आपल्याला काय मेन तर सांगायचं राहिलं बरं का, मला व्हेजचा एवढा काय रिव्ह्यू द्यायला येत नाही. व्हेजच्या 2-3 भाज्या होत्या चांगल्या. ही पहिली डाळ एक होती का, ती एक जरा चांगली होती. वरण तर लय पातळ होतं, पण मी वरण तर खाल्लो नाही. चपात्या 2च खाल्लो आणि भाजी झालं. स्वीटला तर काय गुलाबजामुन होतं. पण व्हेजच्या आहे ना नंबर 1 आहे बरं का. व्हेज तर तुम्ही खात असलो तर व्हेज खावा. मला जरा हेल्दी हायजेनिक वाटलं म्हणून मी खाल्लो तिथं. चलते.